आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये असून या ठिकाणी तो अगदी मोकळेपणाने फिरताना दिसतोय। द टेलिग्राफ या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने याबाबत दावा केलाय। तर नीरव मोदीला आम्ही शोधला असून तो वेस्ट एंड लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचं देखील टेलिग्राफने म्हटलंय। तर बँकिंग क्षेत्रात तब्बल 13,000 कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी सध्या फरार आहे। तर इंटरपोलने गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्याच्यासाठी रेड कॉर्नर नोटीसही काढली आणि तो लंडनमध्ये असल्याचा दावा आता या ठिकाणी करण्यात आला असून या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। तर पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी आपण पाहतोय नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये असून त्या ठिकाणी तो अगदी मोकळेपणाने फिरताना दिसतोय आणि असा दावा केलाय द टेलिग्राफ या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने। तर बँकिंग क्षेत्रात तब्बल 13,000 कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी सध्या फरार आहे आणि लंडनच्या रस्त्यावर अशा प्रकारे फिरत असल्याचा व्हिडिओ त्याचा हा प्रसिद्ध झाला। प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। प्रशांत, काय तपशील या संदर्भात? नीरव मोदी जो भारतातून पळून गेलेला आहे, जवळपास 13,000 कोटीपेक्षा जास्तचा जो त्यांनी घोटाळा केला होता त्याला अटक करण्याचा प्रयत्न भारत सरकार करत आहे। त्याला रेड अलर्ट मध्ये सध्या ठेवण्यात आलेला आहे। पण कालच्या पद्धतीनं चित्र पुढे आलेलं आहे की नीरव मोदी हा लंडनच्या रस्त्यावरती बेमालूमपणे फिरत आहे। त्याला जेव्हा या संदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तो थेट टॅक्सीमध्ये बसून पळून गेलेला आहे। याचा अर्थ असा होतो की नीरव मोदीला अजून कुठली भीती नाही। आपल्याला माहित असेल कालच नीरव मोदीचा जवळपास 100 कोटीपेक्षा जास्तचा मोठा बंगला बॉम्बने उडून दिला आहे, तोडण्यात आलेला आहे डायनामाइट लावून। पण ज्या पद्धतीनं नीरव मोदी अजूनही बिनधास्तपणे लंडनमध्ये फिरत आहे याच्यावर अर्थ काढण्याची गरज आहे की केंद्र सरकारने अजून कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात अनेकदा उल्लेख देखील केला आहे। पण ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने कठोर पावलं उचलण्याची गरज असते त्या पद्धतीने होत नाही। त्यामुळे प्रशांत, त्यामुळे आता केंद्र सरकार नेमकं काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या तपशिलांसाठी।